आणि तरीही मी तिची मदत का केली हेच विचारायचं आहे ना? प्रिये, तूही आमची सत्व परीक्षा कधी कधी घेतच असतेस. सखूची मदत केली नाही तर आम्हाला धारेवर धरतेस आणि केली तर आम्हाला नियमात अडकवतेस. हो तर, आणि तुम्ही जणू काही माझ्या शब्दात अडकताच. सांगतो, सखूची अपार भक्ती आहे, विलक्षण श्रद्धा आहे. त्या सरळ, सालस, प्रामाणिक मुलीनं एकदाही विठुराया काहीतरी चमत्कार कर आणि माझा दिव्य पूर्णत्वाला ने असं चुकूनही म्हटलं नाही. केवळ मला सोबत कर असं मागणं मागितलं. आपली जबाबदारी तिने झटकली नाही. जे भक्त सन्मार्ग सोडत नाहीत तरीही काही अधर्मी त्यांना उगाच त्रास देतात. अशा वेळेस धर्म रक्षणासाठी काही नियम तोडावे लागतात. धर्म आणि सत्य हे जर टिकवून ठेवायचं असेल तर भक्तांचा विश्वास असणं गरजेचं आहे. हो ना? हेच मला तुमच्या तोंडून ऐकायचं होतं. पोरी, आता लई दया यायला लागली बघ मला तुझी. ते डोईवरचं ओझ कसं सांभाळती आहेस धीरानं. सांभाळ, दिवा इजू देऊ नका. आपण तर गाडी वाटेने आलो रमाई, पण तरी सुनसान रस्त्यावर धाकधूक होत होतं. मग रानातली वाट तर आणखीन कठीण. मला नाही वाटत ती सखू अग्निकलश घेऊन इथपर्यंत येऊ शकेल. मग काय मी बाबाजींना तसं सांगेन. सखूला नाही जमलं, तिचं अग्निकलशाचं दिव्य फसलं, ते नक्की मला दुसरा मार्ग सांगतील काहीतरी. अगं पण रमाई, सखूला प्रायश्चित्त म्हणून बाबाजींच्या मठात जाऊन सेवा करावी लागेल. हो, अपयशी ठरली तर मग दुसरं काय करणार? अपयशी ठरले तर परत घरी येणार नाही. कृष्ण माईच्या खुशीत मी स्वतःला चुकून देईन. आई, अगं ती तर म्हणत होती. काय म्हणत होती? ती म्हणत होती दिव्य जर फसलं तर कृष्णामाईच्या खुशीत स्वतःला. असं काही होत नाही. गरजेल तो पडेल काय? दिव्य फसलं तर बाबाजींच्या पायाशी बांधून घालीन. पांडू, शेवटी तू आलासच. माझी खात्री होती की तू येशील. माझी कसोटी आणि तू नाही असं होऊच शकत नाही. तू कोण आहे? मी आज तुला ओळखत नाही. पण पांडू, काय रे, तू त्या दिवशी मला ओळखच दाखवली नाहीस. खूप 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 वाईट वाटलं रे. पण आता तुला बघून मला किती किती आनंद होतोय माहितीये का? पण काय रे पांडू,
तू एवढ्या रात्री इथे काय करतोस रानात? अगं पुरे तोंडाने काय बी बोलू तरी मनातली माया जाते काशी. मनात जेव्हा जेव्हा तू संकटात असशील तर त्या कायाच्या पहिलं तुझा सवंगडी आला की नाही. अगं खुळे रडू नग, मी भेटलोय ना आता मायाची शिदोरी आपल्याला लय दिसपुरा. म्हणजे पांडू तू असं का बोलतोस? आपण परत भेटणार नाही आहोत का? अगं तुला काय सांगू पुरे, तुझी ती सासू माझं लय राग राग करते आणि तिला जर कळलं मी तुला भेटलो बोललो तर तुझा त्रास अजून वाढंग. मग मी दूरच भरा पुरे आणि जेव्हा माझी गरज असेल ना तर बघ कसं धावून येतो मी. पुरे आता रेंगाळू नग, भरा भरा पावलू चल, रावळात जायला नाही तर तुला येळ होईल. आता पाठ होतीये ना, माझी काळजी नको करू. काय बोलतायत काय ऐकू बी ना झाले. मी आणि तुझा काळा तुला कधीच एकटी टाकून जाणार नाही बघ. तू बिनगोर राहा. चल इथून. पांडू सांभाळून जा. पांडू तुला कल्पना नाही, तुला भेटून मला किती बळ मिळालंय ते. विठुराय तू माझ्या पांडूला सुखरूप ठेवलंस. किती गोड आहेस रे तू. पांडूचं रक्षण कर. हे कौतुकाचे हसू आहे असं म्हणायचं का? हो मग पांडूच्या रूपात गेलात ही कमालच आहे. आणि त्याही पेक्षा पांडूप्रमाणे एकदा स्वतःला